हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आज आपण मुलांसाठी खास किंवा इतर वेळी मोठ्यांनाही देण्यासारखं एक स्नॅक्स बनवतो आहे. गव्हाच्या पिठापासूनच बनवतो आहे. अगदी क्रिस्पी पण आणि एकदम मऊ सॉफ्ट असं हे स्नॅक्स बनवून तयार होतं. याला कुकी केक असं म्हणू शकतो, कारण हे वरून एकदम कुकीजसारखं क्रिस्पी होतं आणि आतून केकसारखं एकदम सॉफ्ट असं टेक्स्चर त्याचं होतं. अगदी अचूक प्रमाणात मी तुम्हाला बनवायचं कसं ते सांगेन. आणि आप्पे पात्रात बनवणार आहोत आणि तेल न वापरता बनवणार आहोत. खूप हेल्दी बनवून ही रेसिपी तयार होते. तर चला आपण आता रेसिपीकडे वळूयात. तर इथं मी एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप घेतला आहे मी आणि अर्ध्या कपालाही कमी तूप घेतलं आहे मी इथं. याच कपाच्या मेजरमेंटने मी सगळं गोष्टी घेणार आहे. आणि याच्यामध्ये कोणत्याही फ्लेवरचं इसेन्स टाकू शकता तुम्ही. आणि जर नसेल टाकायचं तर वेलची वगैरेही टाकू शकता तुम्ही. तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. कारण आपण गव्हाच्या पिठाचं बनवतो आहे ना, तर ते अगदीच म्हणजे गव्हाच्या पिठाचा वास त्याला यायला नको म्हणून फक्त टाकायचा, बाकी काही नाही. आणि याच सेम कपाने आपण पिठी साखर घेतो आहे. आणि साखर बारीक करूनच घ्यायची आहे, मोठी साखर घालायची नाही आहे. नाहीतर तुम्हाला काय होईल, फेटायला जास्त वेळ जाईल याच्यामध्ये. त्यामुळं मिक्सरला बारीक करूनच साखर घालायची आहे याच्यामध्ये. आणि आता हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं पाहिजे. 1 ते 2 मिनटं चांगलं हे फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही बीटरने फेटू शकता, नसेल तर ह्या हँड बीटरने फेटू शकता. तर मी हे सगळं व्यवस्थित फेटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान मिक्स झालेलं आहे. साखर तूप छान मिक्स झालं, एकदम सॉफ्ट असं हे बनून तयार झालेलं आहे मिश्रण. तर आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. ज्या कपाने आपण हे तूप आणि साखर मोजलेली आहे त्याच कपाने 2 कप घेतलेलं आहे पूर्ण भरून गव्हाचं पीठ. आणि याच्यामध्ये 1-2 चमचे रवा घालायचा आहे. रवा एवढ्यासाठी घालायचा आहे की जे वरून आहे ना त्या कुकीजला एक क्रिस्पी टेक्स्चर येईल म्हणून. आणि इथे 1 चमचा दूध घेतलं आहे आणि या दुधामध्ये सगळं मिश्रण टाकायचं आहे. तुम्हाला जर दूध नसेल घ्यायचं तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये सुद्धा हे मिक्स करू शकता. नाहीतर मग तुम्ही मिल्क पावडर वापरणार असाल तरी मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता. आता इथं अर्ध्या चमच्यालाही कमी सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा. त्याचबरोबर बेकिंग पावडर अर्धा चमचा घालायचे. अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचे. तुम्ही या दोन्ही ऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. मग इनो जर वापरला तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही घालायची गरज नाही. इथं विनेगर 1 चमचा घालते मी. विनेगर नसेल तर तुम्ही 1 चमचा लिंबूचा रस घाला. नसेल तर 2 ते 3 चमचे दही जरी वापरलं तरी चालेल. किंवा मग ते पण नसेल तरी स्किपही करू शकता. पण यापैकी काही असेल तर नक्की घाला, कारण याच्यानं ते फुलायला छान मदत होते. आणि मग चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे. नॉर्मली जेवढं आपण घालतो कणकेमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसंच घालायचं आहे, कारण हा गोड पदार्थ आहे त्यामुळं एकदम थोडंसंच घालायचं आहे मीठ. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लागेल तसं आता वरून पाणी वापरलं तरी चालेल.
आम्ही 1 कप घेतलेलं आहे पाणी, यातलं मी थोडं थोडं वापरणार आहे. आणि चांगलं याच्या गाठी वगैरे चांगल्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जसं गव्हाच्या केकचं बॅटर बनवतो तसं सेम त्या पद्धतीचंच बनवायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालून, एकदम पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मग एकदम मिश्रण पातळ झालं तरीसुद्धा आपला पदार्थ फसू शकतो. आता हे परफेक्ट झालेलं आहे. हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता इकडं मी काय केलेलं, एक 15 मिनटं हा पॅन आहे जो आपला आप्पे पात्रायचे हीट करायला ठेवलेलं. एक तवा घेतला आहे मी जुना आणि त्याच्यावर ते मीठ पसरून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर ते आप्पे पात्र ठेवून झाकून त्याला 15 मिनटं हीट करून घेतलेलं आहे. तर प्रीहीट करणं खूप गरजेचं आहे. तर प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही तूप नाही घातलं तरी ते चिकटणार नाही, पण तूप घातल्यामुळे काय होईल, वरून एक आहे ना, एक क्रिस्पीनेस जो आहे ना तो येईल कुकीजला. त्यामुळे तूप घालायचं आहे. अदरवाईज मी तेलसुद्धा वापरलं चालेल, पण जसं मी म्हटलं मुलांसाठी बनवतो आहे आपण, तर ट्राय करूया की हेल्दीच गोष्टी वापरूया. आता मी सगळ्या आप्पेपत्रामध्ये हे घालून घेते. खूप छान रेसिपी तयार होते आणि कमीत कमी एक 5 ते 6 दिवस तरी राहते, टिकते व्यवस्थित. मुलांना टिफिनला द्यायलाही उत्तम आहे. इतर वेळी स्नॅक्स म्हणून द्यायला, चहासोबतही संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता. खूप खूप छान लागते. तर एक 15 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. तर हे छान फुललेलं आहे आणि आतून पूर्ण आता ते शिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं नाही, मी वरून परत थोडंसं तूप टाकलं आहे कारण हे आपण पलटी करून घेणार आहे. आता हे सगळं पलटी करून घ्यायचं आहे. आता हे शिजलेलं आहे, फक्त आपल्याला आता त्याला वरून क्रिस्पी करायचं आहे. म्हणून आता फक्त आपण हे भाजणार आहे दोन्ही साईडनं क्रिस्पी होईपर्यंत. तुमच्याकडं ओव्हन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. हे बघू शकता तुम्ही. परत ते 5 ते 10 मिनिटांनी परत मी पलटी करून घेतलेलं आहे. एक ते परत दुसऱ्या साईडने छान भाजलेलं आहे. इथं बघू शकता तयार झालेलं आहे. तर साधारण मला आहे ना हे पूर्ण भाजून घ्यायला, म्हणजे पूर्ण प्रोसेस करायला भाजून घ्यायला 25 मिनटं लागलेले आहेत. आणि डिपेंड करतं तुमच्या गॅसच्या फ्लेमवर सुद्धा. तर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं. आणि सुरुवातीला तुम्हाला गरम गरम असताना थोडंसं सॉफ्ट वाटेल, पण नंतर जसं जसं थंड होईल तसं तसं ते वरून क्रिस्पी होत जातं. तर मी तुम्हाला दाखवते. त्याचा आवाज बघा तुम्ही. खूप छान झालेलं आहे, एकदम क्रिस्पी झालेलं आहे. आणि आतून पण तुम्हाला दाखवते मी तोडून. तर बघू शकता आतून एकदम सॉफ्ट झालेलं आहे, एकदम स्पॉन्जी झालेलं आहे केकसारखं. आणि असं ड्राय झालेलं नाही आतून, बघू शकता तुम्ही. तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.